मैम को होस्ट बनाइए ना मुझे प्लीज, संगीता मैम। अच्छा नहीं बनाया स्क्रीन के लिए अलाउ नहीं है। हाँ स्क्रीन अभी शेयरिंग। हाँ मैंने बना दिया। हाँ हाँ थैंक यू। आपलं फोर्थ वाला सम चालू होतं का? फोर्थ 3 झाले होते ना? यस मैम। बर यस मैम। तर चौथा जो सम आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की प्रूफ दॅट, सिद्ध करायचंय, प्रूफ दॅट quadrilateral formed by the intersection of angle bisector of all angles of a parallelogram is rectangle. म्हणजे काय की पॅरेलेलोग्राम जो आहे हा ABCD जो मोठा दिसतोय ना तो पॅरेलेलोग्राम, आणि त्या पॅरेलेलोग्रामच्या सगळ्या अँगल बायसेक्टरने, आता हे जे दिलेले आहेत की नाही, आता ABCD जो आहे तो पॅरेलेलोग्राम आहे बघा, असा ABCD जो दिलेला आहे, असा ABCD जो आहे तो पॅरेलेलोग्राम आहे. ABCD असा पॅरेलेलोग्राम जर असेल तर त्याच्या अँगल बायसेक्टरने, चारही कोन दुभाजकाने, असे हा याचा कोन दुभाजक आहे समजा, हा याचा आहे, हा याचा, असं या कोन दुभाजकाने जो हा आतमध्ये जो चौकोन तयार झालाय ना, हा आतमध्ये हा समजा हा ABCD, आणि हे सगळे कोन दुभाजक आहेत, हे सगळे कोन दुभाजक आहेत चारी पण. म्हणजे ह्याला नाव आपण समजा आतमध्ये काय नाव आहे, PQRS. तर हा PQRS जो आहे ना इथे बनलाय आतमध्ये, हा कशामुळे बनलाय तर ह्या अँगल बायसेक्टरमुळे, चारी कोनांचे दुभाजक आहेत हे. जसा हा CP जो आहे तो C कोनाचा दुभाजक आहे, BR किंवा BQ जो आहे तो B कोनाचा आहे, AS किंवा AR जो आहे तो A कोनाचा आहे, DP किंवा DS जो आहे तो D कोनाचा आहे. हे दुभाजक आहेत, कोन दुभाजक. आणि या कोनांच्या दुभाजकांमुळे आतमध्ये जो हा PQRS चौकोन तयार झालेला आहे, हा चौकोन रेक्टँगल आहे, म्हणजे आयत आहे, हे आपल्याला सिद्ध करायचंय. म्हणजे आतला जो PQRS आहे तो रेक्टँगल आहे आणि हे प्रूफ करायचंय, हे सिद्ध करायचंय. त्याच्यासाठी दिलंय काय, ABCD पॅरेलेलोग्राम आहे, म्हणजे ABCD हा समांतरभुज चौकोन आहे हे दिलेलं आहे. आणि हे चारी ज्या आपल्याला ही चारी किरण जे दिलेले आहेत, रेज दिलेले आहेत, ते चार कोनांचे दुभाजक आहेत हे दिलेलं आहे. या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. मोठा जो चौकोन आहे तो समांतरभुज चौकोन आहे आणि हे जे चार आहेत ते त्या प्रत्येक कोनाचे दुभाजक आहेत हे दिलेलं आहे. आणि त्या दुभाजकांमुळे, अँगल बायसेक्टरमुळे जो क्वाड्रिलॅटरल फॉर्म झालेला आहे, जो चौकोन तयार झालेला आहे तो रेक्टँगल आहे, हे प्रूफ करायचं. प्रश्न कळला? यस मैम. Prove that quadrilateral formed by the intersection of angle bisector of all angles of a parallelogram
इज अ रेक्टँगल, म्हणजे क्वाड्रिलेटरल जो फॉर्म झाला अँगल बायसेक्टरच्या इंटरसेक्शनने, पॅरेलेलोग्रामच्या अँगल बायसेक्टरच्या इंटरसेक्शन म्हणजे दोन सगळे चारीच्या चारी एकमेकांना छेदल्यानंतर इंटरसेक्ट झाल्यानंतर जो चौकोन तयार झालाय तो आयत आहे हे सिद्ध करायचं. ठीक आहे, आता ते सिद्ध करण्यासाठी काय करायचं ते बघूया. सोपं आहे. मी आकृती जरा आपण सिद्ध करण्यासाठी घेऊया. इथे आपण आता आकृती घेतलेली आहे. आता इथे सिद्ध करताना करायचं काय बघा. आता हा एबीसीडी जो आहे ना, एबीसीडी हा काय आहे, हा पॅरेलेलोग्राम आहे. आणि पॅरेलेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन, त्याचे समोरासमोरील कोन एकरूप असतात. बरोबर आहे. समोरासमोरील कोन, आता समोरासमोरील कोन एकरूप असल्यानंतर आता हा जो कोन आहे ए, तो कोन आणि सी कोन, कोन ए आणि कोन सी एकरूप असणार. बरोबर आहे. येस मॅम. येस मॅम. हो मॅम. आता कोन ए कोन सी एकरूप असल्यानंतर समजा हा कोन ए 60 अंशाचा असेल तर हा सी पण 60 अंशाचा असणार. बरोबर आहे. येस मॅम. आता हे ए आर आणि हा सी पी हा दुभाजक आहे. तर हे जे दोन छोटे छोटे कोन इथे तयार होणार हे किती किती अंश, आणि सीच्या इथे पण दोन्ही कोन किती अंशाचे असणार. साठ. नाही नाही, हे जे हा जो कोन आहे ए एस डी, सॉरी डी ए एस, हा किती अंशाचा असणार. डी ए एस किती अंशाचा असेल. 30. 30 अंशाचा. हा, कारण हा 60 आहे ना, आणि हा जो आहे तो हा कोन दुभाजक आहे. हा कोन दुभाजक जातो. हे दोन्ही कोन जे इथले आहेत DAS आणि BAS हे दोन्ही 30-30 अंशाचे असणार. आणि इथले पण दोन्ही सीच्या इथले पण दोन्ही कोन 30-30 अंशाचेच असणार, इक्वल असणार. कारण हा सी आणि ए मुळातच एकरूप आहे. बरोबर आहे. त्यामुळे कोन दुभाजकांमुळे तयार होणारे जे दोन कोन आहेत ते सुद्धा एकरूपच असणार. बरोबर आहे. येस मॅम. तर इथे आपल्याला काय करायचंय बघा. हा, किंवा आणखी आपण कसं लिहू शकतो. ए आणि सी चा वापर नको करूया, आपण लगतच्या कोनांचा वापर करूया. आपण बी, कोन बी आणि कोन सी असं मी लिहिते. कोन बी अधिक कोन सी बरोबर 180 अंश. ते लेंदी होईल प्रूफ. आपण एक सोपं सिद्धता घेऊ. बी आणि सी जे आहेत ते लगतचे कोन असल्यामुळे त्यांची बेरीज जी आहे ती 180 अंश असणार आहे. बरोबर आहे. कारण ऍडजसेंट अँगल्स ऑफ पॅरेलेलोग्राम, कारण ते लगतचे कोन आहेत आणि ते पूरक असतात. आता मी इथे काय करते माहितीये का, इथे मी पूर्ण ह्या सगळ्याला 2 ने भागते, म्हणजे 1/2 ने गुणते. 1/2 कोन बी अधिक 1/2 कोन सी बरोबर 180, 1/2 गुणिले 180 असं करा. म्हणजे पूर्ण समीकरणाला मी 1/2 ने मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय बाय 1/2. आपल्याला काय करावं लागेल माहितीये का, PQRS जर आयत आहे हे सिद्ध करायचं असेल तर मला काय कोण काटकोन आहे हे सिद्ध करावं लागेल. कारण आयत म्हणजे काय, तर आयताचा प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो की नाही.
मग जर मी त्या चौकोनाचा प्रत्येक कोण 90 अंशाचा आहे हे सिद्ध करून दाखवलं तर मग आपण त्याला आयत म्हणू शकतो. बरोबर आहे. 90 अंशाचा आतले कोण हे PQRS च्या आतले इथले कोण जर मी 90 अंश सिद्ध केले तर हा आयत होईल की नाही. आयत म्हणजे रेक्टँगल. तर मी त्याच्यासाठी हे दोन ऍडजसेंट अँगल घेते इथले. कळलं का. आणि BC दोघांची बेरीज जी आहे ती 180 अंश होणार. आता मी काय करते 1/2 ने याला सगळ्यांना गुणते तर इथे होणार 2 ने भाग जातो 90 म्हणजे 1/2 कोन B अधिक 1/2 कोन C बरोबर 90 अंश है ना. आता 1/2 कोन B हे एवढं कळलं. इथे इथे मी फक्त 180 ला 2 ने भाग जातो. हो टीचर. आता Yes, ma'am. 1/2 कोन B जर मला हवंय 1/2 कोन B म्हणजे काय तर कोन B चा अर्धा कोन अँगल B चा हाफ कोन. तर अँगल B चा हाफ कोन हा असू शकतो का कोन QBC असू शकतो का हा QBC. Yes, ma'am. हा इथला हा बघा हा Yes, teacher. QBC हा B चा अर्धा आहे की नाही QBC. Yes. बरोबर आहे. मग मी 1/2 कोन B च्या जागी मी कोन QBC असं लिहू शकते कारण कोन QBC चं जे माप आहे ते B च्या अर्धा आहे. हाफ अँगल B म्हणजेच QBC आहे प्लस हाफ अँगल C म्हणजे C चा अर्धा. तर C चा अर्धा कोन मी हा घेऊ शकते का QCB. QR. Yes, QCB. teacher. QCB. Yes, ma'am. आता मी हे ते काय केलं बघा या एकाच ट्रायंगल मधले दोन कोन घेतले या त्रिकोणातले घेतलेत. कळते तुम्हाला म्हणजे QBC पण ह्याच्यातला घेतलाय पण QBC जो आहे तो B च्या हाफ आहे आणि QCB जो आहे तो C च्या हाफ आहे. बरोबर आहे. म्हणजे मी इथे अँगल QCB घेते बरोबर 90 डिग्री. आता याचे रिझन गिवन लिहू शकता तुम्ही. गिवन म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे की ते अँगल बायसेक्टर आहेत म्हणजे ते गिवन मध्ये. हे एवढं कळलं QBC QCB. Yes. Yes, teacher. हो टीचर. आता इथे काय करायचं आता ट्रायंगल QBC बघा त्रिकोण बघा त्रिकोण BQC किंवा QBC काही बघा. इन ट्रायंगल BQC दिसतो BQC. Yes, ma'am. BQC दिसला. आता त्या BQC मध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते. आता तो त्रिकोण आहे बोलल्यानंतर त्या ट्रायंगल मध्ये तिन्ही अँगलची सम किती असते. त्याला मी फर्स्ट असं इक्वेशन देते. त्रिकोणामध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती 180. 180. बरोबर आहे. मग अँगल मी तीन कोणांची नावं लिहिते 3 अक्षरी लिहिते. अँगल BQC प्लस अँगल QBC प्लस अँगल QCB बरोबर लिहिलेत का बघा इज इक्वल टू 180. Yes, ma'am. आता याच्यामध्ये ह्या दोघांची बेरीज आपण विधान 1 मध्ये या स्टेटमेंट 1 मध्ये आपण या दोन कोणांची बेरीज किती सिद्ध केली आहे QBC प्लस 90. QCB 90 अंश. बरोबर. मग तिथे मी या दोघांची जी बेरीज आहे तिथे मी 90 लिहू शकते कारण दोघांची मिळून बेरीज 90 आहे. आता हा 90 तिकडे नेणार मी तो मायनस होतो. अँगल BQC इज इक्वल टू 180 मायनस 90 म्हणजे BQC 90 डिग्री आला. Yes, ma'am. आता BQC जो 90 डिग्री येतो या आकृतीमध्ये नीट बघा हा बघा हा BQC हा 90 डिग्रीचा अँगल आला. हा जर BQC 90 डिग्रीचा असेल तर तुम्ही जर असं बघितलं
तर PQR काय आहे BQCचा? BQCचा PQR हा अँगल काय आहे? BQC आणि PQR कसे आहेत? ऑपोजिट. ऑपोजिट. अपोजिट अँगल्स. बरोबर. आणि BQC आणि PQR जर अपोजिट अँगल आहेत तर अपोजिट अँगल्स कसे असतात? अपोजिट अँगल्स पूरक. नाही. कॉन्क्रंट. एकरूप. लिनियर पेअर पूरक असतात. रेषीय जोडीतले कोण पूरक असतात? विरुद्ध कोण आहेत? ते अपोजिट अँगल्स आहेत. अपोजिट अँगल्स आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट. नेहमी विरुद्ध कोण एकरूप असतात. 1 2 3 4 याच्यामध्ये 1 आणि 3 नंबरचा हे विरुद्ध आहेत. 1 आणि 2 रेषीय जोडी आहेत. 1 आणि 2 रेषीय जोडी आहेत ते पूरक असणार. पण 1 3 2 4 हे अपोजिट अँगल्स आहेत. ते कॉन्ग्रुएंट असतात मुलांना. ओके 1 टीचर. 2 जर बोलाल ना, कोण 1 आणि कोण 2 हे रेषीय जोडीतील. 1 4 पण रेषीय जोडी आहे. 1 3 आणि 2 4 जर बोललात तर ते विरुद्ध कोण आहे, ते एकरूप असणार. मग BQC बघा ना, अशा 2 रेषा आहेत दिसतात. अशा 2 रेषा समजा की एकमेकांना छेदल्यात आणि त्यांनी बनवलेले जे अपोजिट अँगल्स आहेत ते कोणते आहेत? BQC आणि BQCचा अपोजिट PQR. 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 आणि PQR जो आहे तो या चौकोनाचा आतला कोण आहे ना. PQR एक कोण आहे चौकोनाचा PQRS चा. बरोबर आहे? PQRS चा. यस. मग तो मी किती सिद्ध केला? झाला ना 90 अंशाचा तो सिद्ध. यस मॅम. मग इथे तुम्ही आधी असं लिहायचं, अँगल BQC इज इक्वल टू अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री आणि याचं रिझन लिहायचं अपोजिट अँगल्स, विरुद्ध कोण. आता सिमिलरली आता एकाच आपण 90 अंश दाखवलं, पण चारीचे 90 अंश पाहिजे असतं. चारी कोण 90 अंशाचे पाहिजे. पण मग सिमिलरली आपण असं सेम प्रकारे हे प्रूव्ह करू शकतो. बघा इथे पण असंच प्रूव्ह करू शकतो. A आणि D घ्यायचा ऍडजसेंट अँगल. पण ते तुम्हाला सगळं सिद्ध करायची गरज नाही. एक सिद्ध केलं ना तर सिमिलरली आपण लिहू शकतो. सिमिलरली म्हणजे याच प्रमाणे आपण इतर कोण सुद्धा 90 अंशाचे सिद्ध करू शकतो. हा बघा, हा A आणि D पण काय आहेत? ऍडजसेंट आहेत. मग इथे मी BC घेतलंय ना, इथे AD घेऊन आपण अँगल A प्लस अँगल D इज इक्वल टू 180. मग आपण हाफ नीट मल्टिप्लाय करणार. मग हाफ A म्हणजे हा कोण असणार. हा बघा, हाफ A म्हणजे हा कोण आणि हाफ D म्हणजे हा कोण. मग हे दोघांची बेरीज 90 अंश येईल. मग हा या दोघांची बेरीज 90 आली तर हा DSA हा 90 अंशाचा होणार. हा DSA 90 अंशाचा आला तर त्याचा विरुद्ध कोण कोणता आहे? DSA चा PSR. hand टीचर PSR. PSR हा सुद्धा 90 अंशाचा होणार. पण 90 बरोबर डिग्रीचा आहे? दिसतात. यस मॅम. हा, म्हणजे तो आतले 2 कोण 90 डिग्रीचे झाले. मग अशा प्रकारे उरलेले 2 पण आपण सिद्ध करू शकतो. पण सगळ्या सिद्धता लिहायची गरज नाही. फक्त एक सिद्ध करायचं आणि सिमिलरली लिहून टाकायचं. त्याचप्रमाणे सिमिलरली वी कॅन प्रूव्ह. बाकीचे पण तिन्ही अँगल आपण अशाच प्रकारे काय करू शकतो? 90 डिग्रीचे प्रूव्ह करू शकतो. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह करू शकतो. अँगलची नावं लिहा फक्त. एक अँगल PQR झालाय ना, तर दुसरे अँगल एक PSR आहे प्लस इक्वल टू अँगल. आणखी कोणते 2 अँगल येणार? एक Q झाला, एक S झाला, एक R येणार. एक PSR येणार, एक PQR, एक QRS आणि SPQ. QRS आणि SPQ हे चारही म्हणजे एक PQR आपण प्रूव्ह केला आणि बाकीचे 3 पण आपण 90 डिग्रीचे सिमिलरली प्रूव्ह करू शकतो. याचप्रमाणे सिमिलरली म्हणजे जसं वरती प्रूव्ह केलं एक अँगल PQR,
त्याचप्रमाणे PSR, QSR आणि SPQ हे पण उरलेले पण मी 90 डिग्रीचे आहेत हे प्रूव्ह करू शकते. आणि म्हणून आपण लिहू शकतो की क्वाड्रिलॅटरल जो तयार झालाय PQRS हा काय आहे, इज अ रेक्टँगल. बरोबर. येस मॅम. फ्रॉम 2 and 3. जॉमेट्री मध्ये ना प्रयत्न करायचा की प्रत्येक स्टेपला रिझन द्यायचा. म्हणजे हे आता कॅल्क्युलेशन आपण जे करतो त्यासाठी नाही, पण बाकीचं जे जे लिहितो आपण त्याला प्रत्येकाला जर कारण द्यायचं देता आली तर द्यायची, म्हणजे द्यायचीच असतात. कळलं Okay, हे ma'am. सर्वांना? येस मॅम, कळालं. बरं, आता इथे 5वं आपल्याला हे पण आपल्याला हे दिलेलं आहे आणि PQRS जो आहे तो पॅरेलेलोग्राम प्रूव्ह करायला सांगितलंय. मोठा जो आहे तो पॅरेलेलोग्रामच आहे. कसं सिद्ध करू शकतो आपण याला पॅरेलेलोग्राम? हे बघूया कसं करायचं. 5वं आपल्याला इथे काय दिलेलं आहे की मोठा जो क्वाड्रिलॅटरल आहे ABCD हा काय दिलेला आहे, हा पॅरेलेलोग्राम आहे आणि ऑलरेडी दिलेला आहे, गिवन आहे ते ABCD पॅरेलेलोग्राम आहे. AP इज इक्वल टू DS. म्हणजे हे जे छोटे छोटे पार्ट आहेत ना ते इक्वल दिलेत, म्हणजे AP हा DS जे तुम्हाला सेम साईनने दाखवलेले आहेत ते पार्ट इक्वल आहेत, CR आणि BQ. हे 4 BQ. पार्ट जे आहेत छोटे छोटे ते इक्वल आहेत. एवढंच दिले, म्हणजे हे 4 पार्ट इक्वल दिलेले आहेत आणि मोठा जो चौकोन आहे तो पॅरेलेलोग्राम दिलेला आहे. तर आतमध्ये जो तयार झालेला आहे PQRS तो सुद्धा पॅरेलेलोग्राम आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. प्रश्न कळला? येस मॅम. हो मॅम. पॅरेलेलोग्राम जर एखादा चौकोन पॅरेलेलोग्राम प्रूव्ह करायचंय तर तिथे आपण टेस्ट वापरतो कोणती तरी. आपण टेस्ट शिकलो ना 4. येस एक तर मॅम. तुम्हाला अपोजिट साइडच्या दोन्ही पेअर ज्या आहेत जोड्या त्या कॉन्ग्रुएंट प्रूव्ह कराव्या लागतात, किंवा अपोजिट अँगलच्या दोन्ही जोड्या कॉन्ग्रुएंट प्रूव्ह कराव्या लागतात, किंवा डायगोनल बायसेक्ट करतात हे प्रूव्ह करावं लागेल, किंवा एक पेअर पॅरेलल पण आहे आणि कॉन्ग्रुएंट पण आणि आहे हे प्रूव्ह कॉन्ग्रुएंट पण करावं. आहे. 4 पैकी कुठली तरी कोणती तरी एक टेस्ट वापरून तुम्ही तो पॅरेलेलोग्राम आहे हे सिद्ध करू शकता. मग आपण आता इथे कोणती टेस्ट वापरायची बघूया. तर इथे काय करायचं माहितीये का, आपण इथे करूया काय, आता आपला समजा मी ही आकृती घेते आणि आपण सिद्ध करूया. सोपी सिद्धता पण
इथे आता सिद्ध कसं करायचं बघूया. आपल्याला प्रूव्ह करायचंय की हा जो आहे तो पॅरेलेलोग्राम आहे आतला. टू प्रूव्ह क्वाड्रिलॅटरल PQRS पॅरेलेलोग्राम हे सिद्ध करायचं. आता त्यासाठी गिवन काय काय की ABCD पॅरेलेलोग्राम आहे हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरेलेलोग्राम हे गिवन आहे. मोठा जो आहे तो ऑलरेडी पॅरेलेलोग्राम आहे हे याला रिझन द्यायचं गिवन कारण ते दिलेलं आहे. आता ABCD जर पॅरेलेलोग्राम असेल तर त्याच्या अपोजिट साइड ज्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट असणार. बरोबर आहे. AB आणि DC कॉन्ग्रुएंट असणार. Yes, ma'am. Yes, ma'am. अपोजिट साइड्स ऑफ पॅरेलेलोग्राम. आता इथे तुमचं AB आणि DC जे आहे त्या दोन गोष्टींनी बनले. बघा इथे बिटवीननेस तयार होते. AB जो आहे तो AP प्लस PB आहे. बरोबर आहे. कारण इथे A', P', B असं बिटवीननेस आहे. म्हणजे APB. तर इथे AB जो आहे तो AB कसा मिळेल आपल्याला AP प्लस PB. बरोबर आहे. AP प्लस PB. ABच्या जागी मी AP प्लस PB लिहू शकते का? AP प्लस PB लिहू शकते का ABच्या जागेवर? कारण AB बघा ना असं आहे ना, इथं A आहे, इथे B आहे आणि मध्ये P आहे. म्हणजे इथे बिटवीननेस तयार होते. A', P', B हे तिन्ही कोलिनियर आहे. जेव्हा पण 3 पॉइंट्स कोलिनियर असतात तेव्हा आपल्याला असा एक फॉर्म्युला मिळतो. AP प्लस PB इज इक्वल टू AB. आपण शिकलो बघा पहिल्या धड्यामध्ये. म्हणजे हा AB जो आहे हा AB म्हणजेच काय आहे? AP आणि PB ची बेरीज आहे. हो की नाही? Yes, ma'am. दिसते ना तुम्हाला? स्क्रीन दिसते का? हो टीचर. Yes, ma'am. तर इथे AP प्लस PB लिहिते मी ABच्या जागी आणि DCच्या जागी काय लिहू शकते? CR plus DR. PR plus CR. CR प्लस DR. DR प्लस CR. ठीक आहे. आता इथे बिटवीननेस द्यायचं रिझन A', P', B आणि D', R', C असं बिटवीननेसचं रिझन द्यायचं. कळलं? आता इथे झालंय काय? हा जो AP आहे AP आणि हा CR हे दोन्ही एकरूप आहेत. आपल्याला गिवन मध्ये दिलेलं होतं त्यांनी. AP नंतर DS, BQ आणि CR हे चारही पण एकरूप आहेत. है ना? मग AP आणि CR जो आहे तो इथून कट होणार दोन्ही बाजूनी कारण ते एकरूप आहे. म्हणजे जर AP 3 असेल तर CR पण 3च असणार. म्हणून 3 आणि हे 3 अपोजिट साइडला आहेत. एक लेफ्ट हँड साइडला एक राईट आणि दोन्ही साइडला जर सारखी गोष्ट असेल, सारखं पद असेल तर ते आपण कॅन्सल करतो. बरोबर आहे. Yes, ma'am. हो टीचर. मला इथे PB बरोबर DR मिळणार. PB इकडे राहणार, इकडे DR राहणार. म्हणजे याचा अर्थ PB आणि DR सुद्धा एकरूप आहे. टीचर ते पण म्हणजे हे कॅन्सल PB होतील आहे ना? ना, ते कुठे कॅन्सल होणार? ते एकरूप येणार ना. आपल्याला घालवायचं आता दोन्ही साईडला सगळं ते इक्वल आहेत. ते इक्वल मिळाले आपल्याला. PB आणि DR इक्वल मिळाले. आधी आपल्याला दिलं नव्हतं ते इक्वल आहे. आपल्याला ते छोट्या छोटे जे हे आहेत ना AP DS मग आपण हे प्रूव्ह केलं की PB आणि DR सुद्धा काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे हा PB आणि हा DR हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. बरोबर आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. आता पुढे बघूया आपण. तर PB आणि DR एकरूप आला ना त्याला मी 1 नंबर असं देते.
आता पुढे काय करायचं बघा. आता दोन ना हे त्रिकोण घ्यायचे. दोन त्रिकोण घेऊया आपण. कोणते माहिती आहे? हा बघा, हा PBQ हा एक, PBQ आणि RDS हा एक. दिसतात दोन त्रिकोण? Yes, हे ma'am. दोन्ही त्रिकोण आपल्याला एकरूप सिद्ध करायचे. दोन्ही त्रिकोण एकरूप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे काय काय आहे बघा. आपल्याकडे BQ आणि SD किंवा DS एकरूप आहे. BQ DS हे गिवन आहे आपल्याला, बरोबर आहे? BQ आणि Yes, DS. हा, Yes, ma'am. त्यानंतर DR D आहे ना इथे. DR आणि PB हे पण आपण एकरूप सिद्ध केलं बघा इथे 1 नंबर मध्ये. दिसते? Yes, ma'am. PB आणि DR हे पण एकरूप आहेत. आणि हा जो मधला दोन बाजूंच्या मधला कोन आहे, कोन D आणि इथला कोन B हे एकरूप आहेत का? कोन D कोन B Yes, ma'am. का एकरूप आहेत? का कॉन्ग्रुएंट आहेत ते D आणि B? कारण टीचर ते सम्मुख कोण आहे? हा, सम्मुख कोन आहे ते. कारण मोठा जो चौकोन आहे तो पॅरेललोग्राम आहे. ऑलरेडी तो एक समांतरभुज चौकोन आहे. त्यामुळे त्याचे ते कोन आहेत समोरासमोर. बरोबर आहे? त्यामुळे ते एकरूप असणार आहे. मग मी काय लिहिते? इन ट्रायंगल PBQ अँड ट्रायंगल RDS. आता RDS का लिहिलं? तुम्हाला करस्पॉन्डन्स कळतो का? त्रिकोणांची एकरूपता जेव्हा आपल्याला लिहायची असेल, कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगल लिहायचं असेल, तर करस्पॉन्डन्स लिहिता येणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला येते का लिहिता? मी RDS का लिहिलं? मी SDR का नाही लिहिलं? कारण इथे ज्या साइड्स आपल्याला मिळतात करस्पॉन्डिंग, तशी नावं पण इथे आली पाहिजेत. म्हणजे मी समजा याचं नाव SDR असं लिहिलं असतं तर ते चुकलं असतं. का माहित आहे? कारण PB बरोबर इथे SD आलं असतं. पण PB बरोबर SD एकरूप आहे का बघा. PB बरोबर PB या त्रिकोणातला PB इथे आहे आणि तो या SD बरोबर एकरूप आहे का? की DR बरोबर आहे? नो मॅम. नो मॅम. SD नाव नाही लिहायचं. आपण बरोबर करस्पॉन्डन्स बरोबर लिहिता आला पाहिजे. आता इथे मी कसं घेतलंय? PBQ घेतलंय की नाही? PBQ. PBQ मध्ये PB बाजू पहिली आली, जिला मी 2 रेषा दिल्यात ती बाजू पहिली आहे. मग BQ आहे जिला 1 रेषा आहे. मग तसंच दुसऱ्या त्रिकोणाचं पण करस्पॉन्डिंग साइड जे आहे, कॉन्ग्रुएंट साइड, त्या बरोबर आल्या पाहिजे सोबत. मग काय लिहू मी इथे त्रिकोणाचं नाव? दुसऱ्या RDS. RDS. कारण बघा PB बरोबर RD एकरूप आहे. BQ बरोबर BQ म्हणजे ही छोटी ही, याच्या बरोबर DS एकरूप आहे काय ह्याच्यातला? हा, येत. आणि कोन D, ह्यातला कोन D आणि कोन B हे एकाच ठिकाणी आलेत का बघा. कोन B इथे मध्ये आहे आणि इथे जो त्याचा कॉन्ग्रुएंट अँगल आहे D तो पण मध्येच आहे. म्हणजे बरोबर आपला Yes, ma'am. करस्पॉन्डन्स हे आहे. करस्पॉन्डन्स लिहिता आलं पाहिजे. तुम्ही जेव्हा पण कॉन्ग्रुएन्सी लिहाल ना ट्रायंगलची, तेव्हा करस्पॉन्डन्स बरोबर लिहायचं. या 2 ट्रायंगल मध्ये काय काय आपल्याकडे आहे? आपल्याकडे सेगमेंट PB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट DR. त्यानंतर अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल D लिहिलं तरी चालेल. आणि परत सेगमेंट BQ कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट DS. आता याचं रिझन काय लिहायचं? पहिल्याचं PB आणि DR आपल्याला गिवन नव्हता, आपण प्रूव्ह केलंय PB आणि DR एकरूप आहे. हे फ्रॉम 1 असं लिहायचं. बरोबर आहे? येस मॅम. याचं रिझन काय लिहायचं? दुसऱ्याचं रिझन काय लिहायचं? अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल D. याचं रिझन काय लिहायचं? टीचर सम्मुख कोण एकरूप आहेत? अपोजिट अँगल्स म्हणजे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरेललोग्राम.
समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन. आणि याचं रिझन तिसऱ्याचं काय लिहायचं? तिसऱ्याचं कारण काय लिहायचं? BQ आणि DS टीचर काय विधान एकरूप आहेत? हा टीचर विधान 1 वरून नाही, विधान 1 मध्ये तर PB आणि DR आपण एकरूप सिद्ध केलं ना. BQ आणि DS काय एकरूप आहेत? कारण ते आपल्याला दिलंय त्यांनी. त्याला पक्ष, मराठीमध्ये पक्ष असं कारण द्यायचं. हा, गिवन असं रिझन द्यायचं. कारण ते दिलेलं आहे ऑलरेडी आपल्याला 4 गोष्टी एकरूप दिल्यात बघा, या AP, BQ, CR, DS. BQ आणि DS एकरूप आहे ना. 4 मधले आपण 2 घेतल्या, त्यातल्या 4ही पण एकरूप आहेत. मग हे गिवन रिझन द्यायचं. मग इथे कोणती टेस्ट लागणार, एकरूपतेची कोणती कसोटी लागणार इथे? टेस्ट कोणती कॉन्ग्रुएन्सीची? आपण एकरूपतेच्या कसोट्या शिकलो ना, बाजू, बाजू कोण बाजू, बाकोबा, बाबा Yes, बाबा, ma'am. कोबा को. SAS बाय साइड अँगल साइड. कारण ही साइड आहे, हा अँगल आहे आणि ही साइड आहे. बाजू कोण बाजू बाय SAS टेस्ट. दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतात. ट्रायंगल PBQ कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल RDS. एकदा का त्रिकोण एकरूप झाले की त्याचे उरलेले घटक एकरूप असतात, संगत घटक. बरोबर आहे? 3 घटक आपण घेतो कॉन्ग्रुएन्सीसाठी आणि उरलेले 3 घटक आपोआप एकरूप होतात. मग मी उरलेल्यामध्ये काय घेईन माहितीये का? मी घेईन PQ, जी आतल्या चौकोनाची बाजू आहे बघा. PQ, या त्रिकोणातली PQ आणि या त्रिकोणातली कोणती? RS किंवा RS. मग ही आपोआप कॉन्ग्रुएंट होणार, कारण आपण एकरूप त्रिकोणाचे संगत घटक घेतो. त्यांना काय म्हणतात? एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू किंवा एकरूप त्रिकोणाचे संगत घटक. CSCT. माहित आहे का सेमीवाल्यांना हे? एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू घेतला. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स असं असतं, CSCT. आणि अँगल घेतले तर CACT लिहितो. एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. कोन घेतले तर संगत कोन लिहायचं. बाजू घेतले, आता इथे बाजू घेतलीये मी ही. कळते का? येस मॅम. माहित आहे की नाही, 8वीला आपण शिकलोय हे, आठवते का? येस मॅम. येस मॅम. हो मॅम. म्हणजे मी काय सिद्ध केलं बघा, मला जे हवंय, मला ऍक्च्युली काय सिद्ध करायचं होतं आणि त्यासाठी मला काय काय सिद्ध करावं लागलं. मला काय सिद्ध करायचंय? मला आतला चौकोन आहे पॅरेलेलोग्राम सिद्ध करायचंय. बरोबर आहे? हा, मग मी काय सिद्ध येस मॅम. केलं बघा? PQ आणि SR कॉन्ग्रुएंट आहे हे सिद्ध केलं. म्हणजे सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप सिद्ध केली बघा. PQ आणि SR सिद्ध केली. आता तसंच PS आणि दोन्ही बाजू सिद्ध करायचे असतात एकरूप. PS आणि QR पण एकरूप सिद्ध करावी लागेल मला. पण त्यासाठी सेम प्रोसिजर वापरायची. आपण आता त्रिकोण वेगळे घ्यायचे. हा त्रिकोण, हे त्रिकोण घ्यायचे समोरासमोरचे. दिसतात कोणते त्रिकोण घ्यायचे आता? PQ हे 2 नाही आणि घ्यायचे, आता हे 2 घे. नाही, त्रिकोण कोणते घ्यावे लागतील? एकरूप जसे इथे मी PBQ आणि RDS सिद्ध केले ना, या 2 बाजू सिद्ध करण्यासाठी एकरूप PS आणि QR एकरूप सिद्ध करण्यासाठी कोणते 2 त्रिकोण एकरूप सिद्ध करावे लागतील? त्रिकोण SAP, त्रिकोण QCR.
बरोबर. पण ते एवढं सिद्ध करायची गरज नाही, कारण सेम तसंच आहे, तीच टेस्ट वगैरे कसोटी वगैरे तीच लागणार. म्हणून जसं मगाशी लिहिलं आपण तसंच लिहायचं. काय लिहायचं? सिमिलरली. सिमिलरली. त्याचप्रमाणे आपण सिद्ध करू शकतो. वी कॅन प्रूव्ह की सेगमेंट PS also congruent to segment QC QR. किंवा RQ है ना. मग ह्याला मी 2 देते विधान, ह्याला 2 आणि ह्याला 3. हे ऍक्च्युली आपण प्रूव्ह सेम करायचं असतं, म्हणून ते तसं सेम टू सेम असल्यामुळे ते नाही लिहिलं तरी चालतं. मग सिमिलरली लिहून टाकायचं. म्हणजे आपण 2 मध्ये आणि 3 मध्ये काय सिद्ध केलं की त्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू या एकरूप आहेत, दोन्ही जोड्या एकरूप आहेत, हे सिद्ध झालं. बरोबर आहे. Yes, जर ma'am. एखाद्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंच्या दोन्ही जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन असतो समांतरभुज चौकोन. कोणता? हा. Therefore, quadrilateral PQRS is parallelogram from 2 and 3. समजलं? Yes, ma'am. कळलं सगळ्यांना हे? Yes, teacher. पुढे आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल, रोम्बस, स्क्वेअर ह्या आता आपण बघितलेल्या आहेत आधीच. त्याच्यावरून परत पुढच्या एक्सरसाइज आहेत. Yes, ma'am. रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज, रोम्बसच्या. रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, सगळे अँगल 90 डिग्रीचे असतात, अँगल्स डायगोनल बायसेक्ट करतात आणि डायगोनल कॉन्ग्रुएंट पण असतात, कर्ण एकरूप पण असतात रेक्टँगल मध्ये. रोम्बस मध्ये सगळ्या साइड कॉन्ग्रुएंट असतात, साइड सेम असतात, इक्वल चारीच्या चारी. अँगल अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात, डायगोनल बायसेक्ट करतात आणि डायगोनल परपेंडिक्युलर असतात. बरोबर आहे. डायगोनल कर्ण एकरूप रेक्टँगल मध्ये असतात, डायगोनल कॉन्ग्रुएंट रेक्टँगल मध्ये असतात. रोम्बस मध्ये डायगोनल परपेंडिक्युलर असतात आणि बायसेक्ट तर सगळ्यामध्येच करतात डायगोनल. आणि स्क्वेअर मध्ये तर डायगोनलच्या सगळ्या प्रॉपर्टी आहेत. स्क्वेअर मध्ये सगळे साइड पण अँगल पण सगळे 90 डिग्रीचे, डायगोनल बायसेक्ट पण करतात, डायगोनल कॉन्ग्रुएंट पण असतात आणि डायगोनल परपेंडिक्युलर पण असतात. बरोबर की नाही? Yes, ma'am. तर याच्यावरून आपल्याला पुढची सगळी एक्सरसाइज आहे. एखाद दुसरं गणित आपलं झालं तर घेऊया. डायगोनल अँगल आहे ABCD, त्याचे डायगोनल O पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. AC 8 सेंटीमीटर आहे. देन फाइंड द लेंथ ऑफ BO. बघा हा, मी इथे खालीच आकृती काढते. असं एक रेक्टँगल आहे ABCD. आता याचे जे डायगोनल आहेत हे AC आणि हे BD, हे O मध्ये पॉइंट O मध्ये इंटरसेक्ट करतात. ठीक आहे. इफ AC इज इक्वल टू 8, AC जर हा 8 सेंटीमीटरचा असेल, AC 8 सेंटीमीटरचा आहे, मग BO किती असेल? BO किती असेल? 4. 4. कारण रेक्टँगल मध्ये कसं असतं माहितीये का, रेक्टँगल मध्ये दोन्ही डायगोनल कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे जेवढा AC असेल ना तेवढाच BD असणार. बरोबर आहे. मग AC आणि BD इक्वल आहेत. AC आणि BD दोन्ही पण 8 सेंटीमीटरचे होणार आणि डायगोनल बायसेक्ट पण करतात, म्हणून हा जो BO आहे तो BDच्या हाफ असणार. बरोबर आहे. BDच्या अर्धा असणार. हाफ असणार, अर्धा. हा, मग BD 8 आहे तर BO किती असणार? म्हणजे मुळात 4. थोडक्यात काय, हे चारही पार्ट 4-4च असणार सगळेच्या सगळे.
कारण दोन्ही डायगोनल कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे हा 8 असेल तर दुसरा पण 8च असणार. पॅरेलेलोग्राम मध्ये तसं नसतं. पॅरेलेलोग्राम मध्ये फक्त बायसेक्ट करतात, कॉन्ग्रुएंट नसतात डायगोनल. कळलं? येस मॅम. आणि काय दिलंय की हा जो CAD आहे अँगल CAD, इथून CAD हा अँगल, हा जो आहे हा आहे 35 डिग्री. तर ACB किती असेल? 35 डिग्री. 35 डिग्री. का 35 अंश. का 35 अंश? ACB ऑपोजिट एंगल. ऑपोजिट. ACB इकडे आहे, हा हा अँगल, आणि एक इथं आहे. असे नाही आहेत ते, असेवाले अपोजिट अँगल असतात. हे अँगल असे आहेत, हे बघा असे, एक इथला आणि एक इथला, असं आहे बघा. CAD असा आहे रेड मध्ये जो दाखवलाय, आणि ACB जो येल्लो मध्ये दाखवलाय तो आहे. हे जे असे अँगल असतात त्यांना काय म्हणतात? काय माहिती? झेड मधले अँगल आहेत ते, झेड. म्हणजे ह्या दोन लाईन पॅरलल आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे, आणि हे झेड मधले अँगल आहेत. झेड मधल्या अँगलला काय म्हणतात? असे झेड मध्ये जे व्युत्क्रम बनतात कोण. ते व्युत्क्रम कोन, व्युत्क्रम कोण. अल्टरनेट अँगल आहे ते. अपोजिट नाहीयेत. अपोजिट कोणाला बोलायचं? अपोजिट इथले बोलू शकता तुम्ही, DOC AOB हे दोन अपोजिट आहेत, इथले आणि इथले. हा अँगल एक इथला आहे DAC हा इथे, आणि ACB इथे आहे, ते असे आहेत. हे अल्टरनेट अँगल्स आहेत, आणि अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रुएंट आहेत, कारण ह्या लाईन पॅरलल आहेत. पॅरलल लाईन जर असतील तरच ते कॉन्ग्रुएंट असतात. आणि DA, रेक्टँगल, पॅरेलेलोग्राम, स्क्वेअर हे सगळ्यांच्या अपोजिट साइड्स पॅरलल असतात, म्हणजे समांतर असतात. त्यामुळे त्यांनी केलेले व्युत्क्रम कोन, संगत कोन एकरूप असतात, आणि आंतरकोन पूरक असतात. कळतंय का? मग व्युत्क्रम कोन असं कारण द्यायचं, ठीक आहे? येस मॅम. अपोजिट अँगल नाही. बाकीचं आपल्याला तुम्हाला येते का बघा, नाही तर मग पण पुढच्या वेळेला घेऊ, ठीक आहे? ओके मॅम. बाय. आपली वेळ संपले. बाय. बाय बाय. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. Bye, ma'am. Good night.